112ला फोन कर की. होय माझं नाव शहाजी संभाजी माळी. मी सांगली जिल्ह्यातील कवठेमंका तालुक्यातील बनिवाडी गावचा रहिवासी आहे. एप्रिल 2026 रोजी नाही मी इंस्टाग्रामवरती मिरज सिटी पोलीस स्टेशन आणि कवठेमंका पोलीस स्टेशनचं म्हणजे ट्रॉफिक पोलिसांचं मी जनसामान्य माणसांचं पैसे घेतलेला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केलं. मग त्यानंतर मी व्हायरल केल्यानंतर नाही मला धमक्यांचं फोन वगैरे येऊ लागलं ते व्हिडिओ डिलीट मारण्यासाठी. त्यानंतर पैशाचं आमिष पण दाखवण्यात आलं पण मी पोलिसांच्याकडून. पण मी कोणत्या आमिषाला काही बळी पडलेलो नाही. म्हणून तिने एका महिलेचा वापर करून ना माझ्यावरती छेडछाडचा असं म्हणजे बनाव करून महिलेचा वापर करून माझ्यावरती गुन्हा दाखल केला छेडछाड. त्यानंतर मला अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर मला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पण दाखवण्यात आलं. पण 4 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं मला. त्यानंतर मला 4थ्या दिवशी नाही सोडून देण्यात आलं. परत त्यानंतर मी 4 तारखेला DYSP ऑफिस साहेबांना भेटलो. आपले सचिन थोरबोले साहेबांना. त्यांना साहेब माझी कंप्लेंट घ्या म्हटलं तरी पण त्यांनी माझी कोणत्याही प्रकारची FIR घेतलेली नाही. त्यानंतर मी लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे. माझं एवढंच SP साहेबांना IG साहेबांना एवढंच म्हणणं आहे की आपल्या डिपार्टमेंटमधले जनसामान्यांचे पैसे घेतलेला व्हिडिओ लावल्याचा राग मनात धरून जर तुमचं जर पोलीस जर नाही सर्वसामान्य माणसावरती जर असा खोटा बाईचा वापर करून जर बनाव करून जर गुन्हा दाखल करत असतील काय तर ह्या गोष्टी काही बरोबर नाहीत. साहेब माझं SP साहेब आणि IG साहेबांना हो मॅडम मला ते बनाव करताना ना मारहाण पण भरपूर केलेली. त्यामुळेच मला दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तरी देखील माझी कोणत्याही प्रकारची FIR घेतलेली नाही या अधिकाऱ्यांनी. IG साहेब आणि SP साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की साहेब तुम्ही प्रामाणिक आहे पण तुमच्या डिपार्टमेंट मधली खालची माणसं प्रामाणिकपणानं वागत नाहीत. मग ह्या गोष्टीचे तुम्ही माझं जे तक्रार आहे ना या गोष्टींची शहानिशा करा. कारण जनसामान्य माणसांच्या बाबतीत पोलिसांचं खरंच वर्तणूक हे बरोबर नाही साहेब. मी 4 दिवस ऍडमिट होतो. पण त्यामध्ये 1च दिवसाची मेडिकल रिपोर्ट अवेलेबल आहेत आणि 3 दिवसाची मेडिकल रिपोर्ट गहाळ केलेत. काय साहेब 3 दिवसाची मेडिकल रिपोर्ट गहाळ केलेत. मग मला पोलिसांनी ठेवलेलं कुठं हे त्या पोलिसांनी सांगावं. जर तुम्ही सर्वसामान्य माणसांना अटक लावतासा त्यानंतर परत 4 दिवस ऍडमिट पण करतासा आणि 1 दिवसाचाच मेडिकल रिपोर्ट उपलब्ध होतात आणि 3 दिवसाची मेडिकल रिपोर्ट जर उपलब्ध होत नसतील काय तर ह्या गोष्टी अवघड आहेत मॅडम. आणि SP साहेब आणि IG साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुमचं जे पोलीस खातं आहे साहेब तुम्ही प्रामाणिक आहे पण तुमच्या खात्यातील पोलीस हे प्रामाणिकपणानं काम करत नाहीत. तर ह्या गोष्टींची शहानिशा करावी. आणि DYSP ऑफिसमध्ये माझा मोबाईल 11 दिवस राहिला घेऊन घेतला. मला आज देतो उद्या देतो म्हणून मला कमीत कमी 4 दिवस असं बोलण्यात आलं पण मोबाईल दिलेला नाही. आणि 11व्या दिवशी मी मोबाईल आणण्यासाठी गेलो पण तो मोबाईल अशा परिस्थितीमध्ये दिला की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाटाच ठेवला नाही. तो पूर्णपणे फॉर्मॅट मारण्यात आला. पण साहेब माझ्याकडं माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ऍक्सेस आहे त्या मोबाईलचा. त्यामुळे माझ्याकडे पुरावा आहेत त्यांच्या विरोधातलं आणि ते पुरावे मी तुम्हाला सादर करण्यास तयार आहे. पण ते पुरावे पाहून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि जर मी आता ऑलरेडी हायकोर्टात देखील नाही त्यांच्या विरोधात म्हणजे याचिका दाखल केलेली आहे आणि मला तुमच्याकडून देखील त्याला 15 दिवसात न्याय मिळणं अपेक्षित आहे. आणि जर तुमच्याकडून जर मला न्याय जर नाही मिळाला तर मी तुमच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्यास देखील मी कोणत्याही प्रकारचे दिरंगाई करणार नाही.